अनेक शिल्प काढले, शिलालेख काढले. त्यांना प्रत्येक शिलालेखात एक शब्द दिसायचा, देवानं पियदर्शी. हा कोण व्यक्ती, असा प्रश्न जेम्स प्रिन्सेपला पडला, अलेक्झांडर कनिंघमला पडला. सर्वकडे शोधाशोध चालू केली त्यांनी. हा नेमकं कोण आहे, हा राजा कोण आहे. त्यांनी श्रीलंकेतील तर्ण नावाचा अधिकारी होता. तो महावंश आणि दिग्वंश हे जे ग्रंथ आहे बौद्ध धर्माचे, ते तिथं वाचन करत होता. त्यावेळेस त्याला सम्राट अशोकाचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आढळला. त्यावेळेस त्यांनी जमिनीला सांगितलं की असा असा राजा भारतात उभा केला, देवानं पियदर्शी अशोका. म्हणजे हे त्यांनी डिक्लेअर केला का हे अशोकाचंच सर्व शिलालेख आहे. तर त्यांना सम्राट अशोकाचा नाव असलेला एकही शिलालेख भेटलेला नव्हता. तर ज्यावेळेस जेम्स प्रिन्सेपचा मृत्यू झाला त्याच्यानंतर काही वर्षांनी त्याला तो सन्नती तो शिलालेख भेटला. त्यामध्ये अशोका पियदर्शी असं राया अशोका असं नावाचा शिलालेख भेटला. तुम्हाला फोटो पण बघितला असेल. सम्राट अशोकाचं शिल्प आहे, वरती अशा 5 अक्षरामध्ये नाव आहे राया अशोका. हे कशामुळे धम्मलिपीमुळे शक्य झालं. म्हणजे सम्राट अशोकाची दूरदृष्टी विचार की जबरदस्त होती. म्हणजे त्यांच्यामुळेच आता आपल्याला आपला धर्म कळतोय, आपला भारतातला मूळ धर्म कोणता हे कळतोय. तर ते पण आपल्याला समजलं. खाली या लिपीला जो शिलालेख आहे खाली, हा कुठल्या लिपीत लिहिलेला आहे आणि तो तुम्हाला कसा वाचता येईल. धम्मलिपी कोण कोण शिकलेलं आहे आता. मित्रांनो, प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण ओस पडलेल्या या वारशाकडे फक्त पाहणार आहोत की तो वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हालाही अशा मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये सामील व्हा. लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि हा वारसा जपण्यासाठी फॉलो आणि शेअर नक्की करा. हे काम प्रभावीपणे व अधिक चांगले करण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सब्ब मंगलम.